129 शिवाजी महाराजांनी स्वस्थापण्याचे कार्य कोणत्या उद्देशाने पवित्र घेतले? उत्तर 2 रायतेला सुखी करण्यासाठी. शिवाजी महाराजांनी रायतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे कार्य घेतले. 130 शिवराण्याचा विवाह कोणत्या घराण्यातील मुलीशी झाली? उत्तर 1 फलटणचे वाहन निंबाळकर. शिवाजी महाराजांचा विवाह फलटणच्या लढवू निंबाळकर घराण्यातील सईबाईंच्याशी झाली. 131 पुढीलपैकी कोणती जमा केली? उत्तर 4 मुधोळचे गोरे. मुधोळचे घोरपडे ही योग्य जोडलेली आहे. गोरे. 132 अफजलखान चालून येत संदेश कळवत शिवराय राजगड गोवर कोणत्या गावावर गेले? उत्तर 4 प्रतापगड. अफजलखान चालू येत संदेश कळवा शिवाजी महाराज राजगड प्रतापगडावर. 133 केदारनाथ प्राचीन देवस्थान कोणत्या आहे? उत्तर 4 उत्तराखंड. केदार हे प्राचीन देवस्थान उत्तराखंड आहे. 134 शिवराके आधीच गेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले? उत्तर 1 शिवाजी महाराजांनी दिलेल्या तोरणा किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले. 135 जावळ चढ मोरे घराण्यांतील अयोग्य विधान कोणते? उत्तर 2 जावळी मोरे यांना शिवाजी महाराजांनी चंद्रराव किताब दिला. जावळीत मोरे आदिलशहाचे जहागीरदार होते आणि आदिलशहाने त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता, शिवाजी महाराजांनी नाही. शिवाजी महाराज माणसांचा पायदळ प्रमुख सरनोबत असतो. 137 शिवाजी महाराजांस कॉलचे संत खालील पर्याय कोणते? उत्तर 2 रामदास तुकाराम. संत रामदास आणि संत तुकाराम हे शिवाजी महाराजांचे होते. 138 भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा ग्रंथ कोणता? उत्तर 4 सामवेद. सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मानला. 139 रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून व शिवराय त्यांनी पोवाडा लिहून त्यांच्या विषयाचा आदरभाव व्यक्त केला. उत्तर 4 फुले. महात्मा फुले यांनी रायगड शिवाजी ज्योतिषांच्या समाधी जीर्णोद्धार केला आणि बसचा महाराज पोवाडा लिहिला. 140 बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? उत्तर 2 हसन गंगू. हसन गंगू यांनी बहमनी राज्याची स्थापना केली. 141 महम्मद बिन तुघलकाने देवगिरीचे नामकरण काय केले? उत्तर 1 दौलताबाद. महम्मद बिन तुघलकाने देवगिरीचे नामकरण दौलताबाद असे केले. 142 दिल्ली इथला कुतुब मिनार कोणी पूर्ण केला? उत्तर 1 अल्तमाश. कुतुब मिनारचे केले अलशने पूर्ण. 143 मालोजीराजे भोसले जमीन गडी कोठे आहे? उत्तर 2 वेरूळ. मालोजीराजे भोसले येथे गडी वेरूळ आहे. 144 वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्राने राजा बांधले आहे? उत्तर 2 कृष्ण. वेरूळ येथील कैलास मंदिर राष्ट्र कृष्ण याने बांधले आहे. 145 शेवटचा मुघल बादशहा बहादूर शाह जफर 1862 येथे मरण पावला. उत्तर 2 रंगून. शेवटचा मुघल बादशहा बहादूर शाह जफर 1862 रंगून येथे मरण पावला. 146 सिंधू संस्कृती खालीलपैकी राज्याची पूजा केली असे? उत्तर 4 यापैकी सर्व. सिंधू संस्कृती नाग, सूर्य, अग्नी या सर्वांची पूजा केली असे. 147 अकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवन या व्यक्तीच्या पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंध आहे? उत्तर 2 चित्रकला. दशवंत आणि बसवन हे अकबराचे दरबारातील चित्रकार होते. 148 सम्राट अशोकाचे शिलालेख पुढीलपैकी कोणत्या लिपीत आहेत? उत्तर 4 देवनागरी. सम्राट अशोक शिलालेख ब्राह्मी, खरोष्टी आणि ग्रीक लिपीतात देवनागरीत आहेत. 149 स्वतःला बालाढ्य साम्राज्य कोणी निर्माण केली होती? उत्तर 3 1 2 व 3 चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक आणि अकबर बादशाह यांनी बलाढ्य साम्राज्य निर्माण केली होती. 150 इटलीचा मुस्लिम हुकुमशाह कोण होता? उत्तर 4 मुसोलिनी. मुसोलिनी हा इटलीचा नेता हुकुमशहा होता. 151 येल्लोरा, वेरूळ येथील एकूण लेण्यांपैकी किती लेणी हिंदू धर्माची आहेत? उत्तर 2 1 7 वेरूळ येथील एकूण लेण्यांपैकी 17 लेणी हिंदू धर्माच्या आहेत. 152 गांधार कलाशैली कलाशैलीने लोकप्रियता होती. उत्तर 2 युनानी व रोमन. गांधार कलाशैलीवर युनानी आणि रोमन कलाशैलीचा प्रभाव होता. 153 खालीलपैकी कोणती नाटके हर्षवर्धनाने लिहिले? उत्तर 4 तिन्ही. प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद ही तिन्ही नाटके हर्षवर्धने लिहिली आहेत. 154 जोड्या लावा
उत्तर 3 आय व्ही 2 आय. आदिलशाही विजापूर, निजामशाही अहमदनगर, इमादशाही बेरार, कुतुबशाही गोवळकोंडा आणि बरीदशाही बिदर. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. शिवाजी महाराजांनी सर्व धर्मातील साधुसंतांचा सन्मान केला कारण ते सर्व धर्म समभावाचे पुरस्कर्ते होते. 128 मराठीचे कोहिनूर. उत्तर 4 मुक्तेश्वर. मुक्तेश्वर यांना मराठीचे कोहिनूर म्हटले. 129 शिवाजी महाराजांनी स्वस्थापण्याचे कार्य कोणत्या उद्देशाने पवित्र घेतले? उत्तर 2 रायतेला सुखी करण्यासाठी. शिवाजी महाराजांनी रायतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे कार्य घेतले. 130 शिवराण्याचा विवाह कोणत्या घराण्यात? उत्तर 1 चिनक्विली खान. स्पष्टीकरण 1 चिनक्विली खान, ज्याला कमर उद दीन खान असफ जाह पहिला म्हणूनही ओळखले जाते, यांना निजाम उल मुल्क ही पदवी देण्यात आली. 2 त्यांना दख्खन प्रदेशाचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. आणि 3 त्याने असफ जाही राजवंशाची स्थापना केली आणि त्याचे उत्तराधिकारी हैदराबादचे निजाम म्हणून ओळखले जाऊ लागले. 156 नद्यांची त्यांच्या वैदिक नावांशी जुळणी करा. उत्तर 3 आय व्ही आय 2. स्पष्टीकरण योग्य जोड्या आहेत. अ सरस्वती ई सरस्वती, बी परुष्णी आय व्ही रवी, सी असिकनी आय चिनाब आणि डी विटास्ता ई झेलम. 157 मध्ययुगीन भारतीय इतिहासाची वैशिष्ट्ये ओळखा. उत्तर 3 अ क. स्पष्टीकरण भारतीय इतिहासात मध्ययुगीन युगाच्या सुरुवातीला आढळून आलेली 2 वेगळी वैशिष्ट्ये अशी होती. अ अद्वैत आणि वेदांत सारख्या तत्वज्ञानाचा विस्तार. क चिदंबरम आणि मदुराई सारख्या मंदिर केंद्रित शहरांचा विकास. 158 विधाने वाचा. पायरी 1 अजातशत्रूबद्दल योग्य विधाने ओळखा. विधान अ बरोबर आहे, त्याचे नाव खरोखर कुनिक होते. विधान क बरोबर आहे, त्याच्या कारकिर्दीत राजगिरमध्ये पहिली बौद्ध परिषद झाली होती. विधान ड बरोबर आहे, त्याने लिच्छवी राज्य मगधमध्ये विलीन केले. विधान ब चुकीचे आहे, तो हरियाणक राजवंशाचा शेवटचा शासक नव्हता. पायरी 2 योग्य पर्याय निश्चित करा. बरोबर विधाने अ क आणि ड आहेत. पर्याय 2 या विधानांशी जुळतो. उत्तर 2 अ क आणि ड. 160 लेटर मुघल्सचा त्यांच्याप्रमाणे क्रम लावा. पायरी 1 नंतरच्या मुघलांचा योग्य कालक्रम ओळखा. सूचीबद्ध केलेल्या नंतरच्या मुघल सम्राटांचा योग्य कालक्रम बहादूर शाह पहिला, ब जहानदार शाह, क मुहम्मद शाह, ड आणि अहमद शाह बहादूर अ आहे. पायरी 2 योग्य पर्याय निश्चित करा. हा क्रम ब क ड अ आहे. पर्याय 2 हा क्रम दर्शवितो. उत्तर 2 ब क आणि ड. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुक. उत्तर 3 क. स्पष्टीकरण 1 चौथा त्यांच्या राज्याच्या बाहेरील क्षेत्र शोधून काढला होता, जो साम्राज्याला अकस्मात लोक महसुलाचा 1/4 होता. हे विधान 160 161 इतर कोणते विधान करायचे आहे? उत्तर 3 क. स्पष्टीकरण 1 चौथा त्यांच्या राज्याच्या बाहेरील क्षेत्र शोधून काढला होता, जो साम्राज्याला अकस्मात लोक महसुलाचा 1/4 होता. हे विधान सोबत आहे. 2 ब सरदेशमुखी हा मराठी जमीन महसुलावर लावलेला 1 कर होता. हे विधान सोबत आहे. आणि 3 क मिस्ल हा राजपूत राजकीय घटक तर शीख उमेदवार घटक होता. हे विधान करण्याचे आहे. 162 कोणत्या ठिकाणी जंतर बांधले नाही?
उत्तर 4 वसाहतवादाच्या आर्थिक समीक्षेद्वारे. स्पष्टीकरण. सुरुवातीच्या राष्ट्रवादींनी 20व्या शतकातील स्वातंत्र्य चळवळीचा मजबूत पाया प्रामुख्याने वसाहतवादाच्या गंभीर आर्थिक विश्लेषणाद्वारे घातला, ज्याने ब्रिटिश राजवटीचे शोषणात्मक स्वरूप उघड केले आणि जनमत एकत्रित केले. 164 रावसाहेब पेशवे, भाऊसाहेब लिमये, गणेश केशव लिमये, भाऊराव लिमये, भाऊसाहेब काशीनाथ खाजगीवाले, राजेसाहेब, विठ्ठल छत्रे आणि बालावंत जगदंब ही अत्यंत अतिरिक्त कोणती व्यक्ती होती? उत्तर 1 मालकाचे सदाशिव निळकंठ जोशी. स्पष्टीकरण. ही विविध नावे पुण्यातील सदाशिव नीलकंठ जोशी यांनी वेगवेगळ्या उद्देशांसाठी किंवा वेगवेगळ्या वेळी स्वीकारली होती. 165 अगदी उभारणी संस्कृत नाट्ये त्यांनी लिहिले. ती ताडपत्रावर दिलेली हस्तलिखिते तुकड्यांना खरे तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती गोबीच्या वाळवंटाच्या सीवरील तुर्फान या ठिकाणी योग्यली. प्राचीन भारतातील हा कोणता लेखक आहे? उत्तर 3 अश्वघोष. स्पष्टीकरण. गोबी वाळवंटाच्या काठावर असलेल्या तुर्फान येथे ज्या प्राचीन भारतीय लेखकांचे प्रारंभिक संस्कृत नाटके ताडाच्या पानांवर तुकड्यांमध्ये सापडली होती, ते प्रसिद्ध बौद्ध तत्वज्ञानी आणि कवी अश्वघोष आहेत. 166 डॉटची जोडलेली ओळख. उत्तर 4 शिवाच्या कोरीवगीर. The earliest Indian writer to write Sanskrit plays is Bhasa. 165 प्राचीन भारतीय लेखक. आन्सर 2 भास. अगदी सुरुवातीची संस्कृत नाटके लिहिणारे प्राचीन भारतीय लेखक भास आहेत. त्यांची ताडपत्रावर लिहिलेली हस्तलिखिते तुकड्यांच्या स्वरूपात गोबीच्या वाटवटाच्या सीमेवरील तुर्फान या ठिकाणी सापडली. उत्तर 4 शिवाच्या कोरीवगिरी असलेले गुंफा मंदिर उदय टेकड्या. हे एक संकल्पनात्मक प्रश्न आहे. उदयगिरी टेकड्यांवर 4 शिवाच्या कोरीव असलेले गुंफा मंदिर नाही. उदयगिरी गुंफा मंदिर हे गुप्त काल्पनिक आहे आणि विष्णू, शिव आणि इतर देवी देवतांचे आहेत. उलट 4 मध्ये विशिष्ट वर्णन केले आहे. 167 कोणत्या राज्याचा आणि शहराचा उल्लेख केला आहे? उत्तर 3 विजयनगर. अब्दुल रझाक याने विजयनगर साम्राज्याची राजधानी विजयनगर शहराचे वर्णन केले आहे. त्याच्या वर्णनानुसार हे शहर अत्यंत श्रीमंत आणि सुंदर होते, जेव्हा त्याने पृथ्वीवर इतरत्रही असे शहर पाहिले किंवा विभागले. संगीत 3 163 ते 4 164 ते 1 165 ते 2 उत्तर 4 फक्त क आणि ड. चाणक्य आणि विष्णुगुप्त ही एकाच व्यक्तीची समोर आहेत. रामगुप्त आणि विष्णू शर्मा हे व्यक्तिमत्व आहेत, ते या गटातील विजोड व्यक्ती आहेत. 169 ख्रिस्तपूर्व 323 मध्ये बॅबिलोन येथे अलेक्झांडरच्या मीडियाची बातमी आली आणि त्यांनी लोकांना परकीय तरुणाविरुद्ध भडवले का? उत्तर 1 चंद्रगुप्त, चाणक्य. ख्रिस्तपूर्व 323 मध्ये अलेक्झांडरच्या नंतर चंद्रगुप्त मौर्य आणि त्याचे गुरु चाणक्य यांनी लोकांना परकीय आत्मांविरुद्ध भडकावले आणि मौर्य साम्राज्याची स्थापना केली. 170 पुढील नियमात कोणाचे वर्णन केले आहे? उत्तर 1 कुतुब उद्दीन ऐबक. हे वर्णन कुतुबुद्दीन ऐबक समोर आले आहे, जेनाचे तुर्कस्तानमधील गुलाम होते आणि नंतर मुहम्मद घोरीचे सेनापती बनले. 171 सिंधू संस्कृतीतील लोकांनी पाळला होता किंवा नाही याबद्दलची शंका आहे. उत्तर 2 घोडा. सिंधू संस्कृतीतील लोकांचे आनंद घोडाल्याबद्दल इतिहासकारांमध्ये शंका आहे, कारण त्याचे अवशेष फारसे आहेत. 172 ग्रीक टॉलेमीने स्वराज्य संस्था लेखक कोणत्या ग्रंथात भारतासंबंधी माहिती आहे? उत्तर 2 जिओग्राफी. टॉलेमीने संख्यातल्या जिओग्राफी भूगोल या ग्रंथात भारतासंबंधी माहिती आहे. 173 संस्कृतीच्या संदर्भाने देव. उत्तर 1 आर्य. संस्कृती संदर्भाने देव आर्य असे जीवन जाते. 174 लातूर औसा येथील इतिहासकालीन किल्ला पूर्वी अंबर किंवा आम्रपूर नावाने प्रसिद्ध होता. हा किल्ला बांधण्याचे श्रेय यास दिले जाते. उत्तर 3 जयसिंग. औसा येथील किल्ला बांधण्याचे श्रेय कल्याणी चालुक्य राजा जयसिंग यास दिले जाते. 175 खालीलपैकी कोणाशी विधाने कोणती? उत्तर 4 सर्वांसोबत. दिलेली सर्व विधाने आहेत. 1 कैलास लेणे हे राष्ट्रकूट काळातील सर्वात श्रेष्ठ लेणे आहे. 2 वेरूळ येथील जैन लेणी दिगंबर पंथीयांची आहेत. 3 चालुकांचे राजवटीत पत्तदकल, बदामी व तेर येथे अनेक सुंदर मंदिरे बांधली.
आणि 4 धारापूर येथील लेण्यातील त्रिमुखी शिल्प प्रसिद्ध आहे. 176 राजा हर्षवर्धनाचा या चालुक्य राजाने केला. उत्तर 1 पूर्ण पुलकेशी. राजा हर्षवर्धनचा चालुक्य राजा पूर्ण पुलकेशी याने नर्मदा नदीच्या काठावर केला होता. 177 कोल्हापुराच्या शिलावर या यादव राजाने विजय हरविला. उत्तर 4 सिंधन द्वितीय. तंत्राच्या शिलाहारावर यादव राजा सिंधन द्वितीय याने विजय घडवून आणला. 178 महाभारत धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? उत्तर 3 गांधारी. महाभारत धृतराष्ट्राच्या पत्नीचे नाव गांधारी होते. 179 मुघल राजवटी खालीलपैकी कोणाला जिंदापीर जिंदासंत संबोधले जाते? उत्तर 2 आणिंगजेब. मुघल बादशहा आणिंगजेब याला त्याच्या साध्या मूळ जिंदापीर जिंदासंत असे म्हटले जाते. 180 भारतावर कोणत्या मुस्लिमाने स्वारी केली? उत्तर 1 मोहम्मद बिन कासिम. भारतावर मुहम्मद बिन कासिम या मुस्लिम सेनापती इ. 712 मध्ये सिंध प्रांत स्वारी केली. 181 शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक अष्टप्रधान मंडळाचे नेमून केले. या अष्टप्रधान मुख्य कोण होते? उत्तर 2 मोरो चिंतक पिंगळे. महाराज शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक अनेक नामांकित अष्टप्रधान मंडळात मोरो त्र्यंबक पिंगळे, मोरो चिंतक पिंगळे हे मुख्य होते. 182 मुस्लिम धर्मीयांचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशाचे आहे? उत्तर 4 सौदी अरेबिया. मुस्लिम धर्मीयांचे ठिकाण मक्का हे सौदी अरेबिया देशाचे आहे. 183 कालिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? उत्तर 1 सम्राट अशोक. कलिंगाशी संबंधित नाव सम्राट अशोक शोध आहे, ज्यांनी युद्ध किंवा बौद्ध धर्म स्वीकारला. 184 सुफी पंथा सत्ता कोणते विधान करते? उत्तर 1 सुफी पंथाने पूजेचा पुरस्कार केला. सुफी पंथाने कधीही पूजेचा पुरस्कार केला नाही, हे विधान करायचे आहे. 185 सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला. उत्तर 1 सन 1664. सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांनी सन 1664 मध्ये बांधला. 186 शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये जोडलेली ओळख. उत्तर 3 पंडितराव मुख्य न्यायाधीश. अष्टप्रधानांमध्ये पंडितराव हे धार्मिक बाबींचे प्रमुख होते, तर मुख्य न्यायाधीश हे न्यायदानाचे काम पाहत असतात. ही जोडलेली आहे. 187 हडप्पा संस्कृतीत कोणत्या ठिकाणी अग्निकुंड प्रश्ले? उत्तर 1 कालीबंगन. हडप्पा संस्कृतीत कालीबंगन येथे अग्निकुंडाचे अग्निवेदी अवशेष प्रश्न आहेत. 188 आर्य सांस्कृतिक जीवनात गल्लीतील दागिन्यास काय म्हणतो? उत्तर 3 निष्क. आर्य संस्कृतीत गल्लीतील दागिन्यास निष्क असे म्हणतो, जे चालनी नाणे म्हणून वापरले गेले. 189 विधान शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह येथे आहे. उत्तर 1 म्हैसूर. लोकशिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह म्हैसूर येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयात आहे. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात.